तर अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेवरती रिलायन्स उद्योग समूहाकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले आहे। रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी, नीता अंबानी यांनी या अपघातावरती दुःख व्यक्त केलं। या संकट समयी संपूर्ण रिलायन्स उद्योग समूह सरकार सोबत आहे। मदत आणि बचाव कार्यात सर्वतोपरी मदत रिलायन्स उद्योग समूहाकडून करण्यात येईल। मृतांना श्रद्धांजली देत पीडित कुटुंबांना या दुःखातून सावरण्यास मदत मिळो अशी प्रार्थना देखील रिलायन्स उद्योग समूहाकडून करण्यात आली आहे। तर ही पोस्ट करण्यात आलेली आहे रिलायन्स उद्योग समूहाकडून। जी काही दुर्घटना विमान अपघाताची अहमदाबादमध्ये घडली त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। सरकारला सुद्धा आमची सर्वतोपरी मदत असेल, सहकार्य असेल असं रिलायन्स उद्योग समूहाकडून सांगण्यात आलेलं आहे। या अपघातासंदर्भात दुःख व्यक्त करण्यात आले। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडून एक पोस्ट करण्यात आलेली आहे। मृतांना श्रद्धांजली वाहत पीडित कुटुंबांना या दुःखातून सावरण्यास मदत मिळो अशी प्रार्थना रिलायन्स उद्योग समूहाकडून करण्यात आली आहे। मदत आणि बचाव कार्यामध्ये सर्वतोपरी मदत रिलायन्स उद्योग समूहाकडून करण्यात येईल। त्यासोबत या संकट समयी रिलायन्स उद्योग समूह सरकार सोबत आहे अशी देखील पोस्ट करण्यात आलेली आहे। या संदर्भात आपण बोलूयात। नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा आपल्या सोबत आहेत। प्रीतीजी, रिलायन्स उद्योग समूहाकडून नेमकं काय आवाहन करण्यात आलंय, कशा पद्धतीने मदत केली जाईल? रिलायन्स इंडस्ट्रीकडून असं सांगितलेलं आहे की जे काही मदत पाहिजे या घटनामध्ये त्यामध्ये रिलायन्स जे आहे ते सगळ्यांना मदत करणार आहे। आणि त्यांनी सांगितलेलं आहे ते ट्विटमध्ये की जे संकट स्थिती जे निर्माण झालेली आहे त्यामध्ये संपूर्ण रिलायन्स फॅमिली जे विक्टिम फॅमिली आहे त्यांच्यासोबत आहे आणि जे काही मदत पाहिजे ते सगळं जे आहे ते सर्वांना ते देणार आहे। बिलकुल प्रीतीजी, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावरती रिलायन्स इंडस्ट्रीजकडून करण्यात आलेली आहे। मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करण्यासोबतच जी काही मदत गरजेची असेल किंवा सरकारसोबत जे काही सहकार्य करणं गरजेचं असेल ते संपूर्णपणे रिलायन्स उद्योग समूहाकडून केलं जाईल। मृतांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केलेल्या आहेत रिलायन्स उद्योग समूहानं एक पोस्ट सोशल मीडियावरती करत।